welcome to my channel. Who is Arya? I know you all must be wondering who is this Arya. For those who know me already, very good. I'm really proud of you. And for those who don't know me, let me introduce myself. I am Arya Engle and आज कोकणात माझं गाव आहे, राजापूर हे माझं गाव आहे आणि आम्ही निघालो 7 वाजता. मला ॲक्च्युअल निघाल्यावरचं पूर्ण फुटेज नाही, व्हिडिओ नाही काढता आला, तर म्हणून आता आम्ही पेट्रोल भरायला आलो आहे इथे. पेट्रोल भरायला आलो आहे आणि आम्ही आमच्या जर्नीवरती चाललो आहे. मी, हे माझे बाबा. आम्ही कुठे चाललो? आम्ही आमच्या आता गावाला चाललेलो आहे. आमचं गाव आहे राजापूर कळवली गाव. आता आम्ही इथे CNG भरलेलं आहे. CNG वरून हे पहिला आमचा स्टॉप आहे CNGचं तलवाजाला. ओके गाईज, बाकीचं आता नंतर बघूया काय होतंय, कुठे होतंय. मज्जा येणार आहे. ओके गाईज, आम्ही आता PUC काढायला थांबलो आहे. खूप कामं आहेत बाई. एनिवेज, सो आता किती वाजले? आता वाजलेत 8. आम्ही निघालो होतो 7 वाजता आणि आताशी 1 तास झाला आणि मला ऑलरेडी एवढं बोर व्हायला लागतंय. सो मे बी मी बस आता झोप काढीन 1-2 तासाची. एनिवेज, बघूया. 2 hours later. A few moments later. आम्ही आता नाश्ता केला. तिकडे कुठेतरी एक हॉटेल होता. हॉटेलचं नाव काय होतं बाबा? हॉटेलचं नाव काय होतं? हॉटेलचं नाव काय होतं? हॉटेलचं नाव काय होतं? हॉटेलचं नाव जोशी वडेवाले. जोशी वडेवाला. हा, तर तिथे आम्ही थांबलो होतो नाश्ता करायला. आणि आता कुठे आहोत? आता आम्ही नागोठणेमध्ये आम्ही आता CNG भरत आहोत. CNGला लाईन कमी असते आणि इथे पूर्णपणे खाली आहे. तिथे आम्ही CNG भरून मग निघत आहोत. आणि दुसरं म्हणजे की वेळ वाचतो तेवढा पुढे जाण्याचं, CNGला थांबायचं. भेटूया पुढे आपण पुढच्या CNG पंपावर. हा, आता बघूया. आता मध्ये मध्ये पण ती बघा, लालपरी गेली. लालपरी गेली ती बघ. आता पावसाळ्याचा सीझन आहे पण पाऊस काही इथे दिसत नाही. ऊन पडलेलं आहे. दिल ने हमें
कोरियन हे माझे काकू, हां हे सर्वात मोठे काका, हां हे बाबा, आणि हा माझा बाप. हा. हा माझा बाप. आपण कुठे पोहोचलो? आपण आता सावर्डे. सावर्ड्याला पोहोचतो. सावर्ड्याला पोहोचतोय. CNG भरतोय. CNG भरून झाल्यानंतर आम्ही जेवणार आणि पुन्हा पुढच्या किती वाजले? प्रवासाला लागणार. आता पावणे पावणे 2. 2 वाजले. आम्ही सकाळी 7 वाजता निघालो डोंबिवलीवरून आणि ते सावर्ड्याला पोचायला 7 वाजले. थोडा आता आम्ही जेवणासाठी थांबू. पुढे बघू चांगलं वाटेल त्या हिशोबाने आम्ही जेवणाला थांबू. जेवण झालं की पुन्हा आम्ही आमचा प्रवास करू. आमच्या गावी पोचायला किती वेळ लागेल सांगता येत नाही. पाऊस तर अजिबात नाही आहे. रस्ते छान आहे आणि गणपती येणारा असेल तर हा रस्ता चांगला आहे. ओल्ड गोवा, मुंबई गोवा हायवे छान आहे मार्ग. असं लोक बोलतात खड्डे वगैरे, पण खड्ड्याचा काही त्रास नाही आहे. मध्ये आधे खड्डे आहेत पण ते तेवढ्या पुरतं समाधान देण्यासारखे आहे. बाकी सगळं छान. निसर्ग पहा, निसर्ग पहा, निसर्गाचा आनंद होता. कोकण हे स्वप्नातलं काय म्हणतात ते स्वर्गातलं सुंदर घर कोकण. किती शुद्ध मराठी बोलले ते. चला, आम्ही जेवायला आलो हॉटेल सह्याद्रीमध्ये. आम्ही आताशी चिपळूणमध्ये आहोत. भारी झोप लागली. हॉटेल सह्याद्री. A few moments later. आमचं आता झालं खाऊन पिऊन आणि आम्ही सगळे आता पुन्हा प्रवासाला लागणार आहोत. आम्ही आता जेवायला होतो हॉटेल सह्याद्रीमध्ये. काही जणांनी नॉनव्हेज खाल्लं आणि आम्ही व्हेज खाल्लं. व्हेज डिश ही चांगल्या पद्धतीची होती, घरगुती होती आणि सुंदर जेवण होतं. जेवण छान वाटलं आणि आता आम्ही निघतो आमच्या दुसऱ्या प्रवासाला. थँक्यू. ओके गाईज, आम्ही आमच्या गावी पोचलो. आम्हाला पोचून काहीतरी 1-15 मिनटं झाली. आम्ही तिथे खाली कॅन्टीनवरती होतो. आणि हे माझं गाव आणि तिकडे मागे माझ्या काकांचं घर बांधलं आहे. आम्ही ते बघायला चाललो आहे. ते कन्स्ट्रक्शन आहे, चाललं आहे कन्स्ट्रक्शन वर्क. चला बाय बाय. आता आम्ही आमच्या गावी पोचलेलो आहे. हो, हे आमचं सुंदर गाव बघा. किती निसर्ग सौंदर्याने नटलेलं कोकण हा माझा. आणि सर्गापेक्षाही सुंदर कोकण. कोणालाही काय म्हणतात ते भुलवून टाकणारा हा कोकण. कोकणाची नैसर्गिक रचनाच अशी आहे देवाने केलेली की कोकण हा सगळ्याच बाजूनी समृद्ध आहे. चला आता आम्ही भेटूया आपण उद्या सकाळी. हो. काही सकाळी भेटू. अजून तुम्हाला छान छान गोष्टी किंवा छान छान पर्यावरणातल्या हे वस्तू पुन्हा कुठे काय कसं काय हे दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि आता आम्ही इथे आमच्या सकाळी निघालो तर किती वाजता? 7-7:30 सकाळी 7-7:30 आम्ही निघालो. आता वाजले आहेत आम्ही बरोबर 7 वाजले. तर 7 वाजले आम्हाला 12 तास लागले. पण आम्ही थोडंसं टंगळमंगळ करून आलो म्हणून आम्ही 12 तास लागले. पण 12 तासापेक्षाही कमी वेळ लागतो आणि स्पीड आमचा 80 ते 90चा होता. त्याच्यामुळे आम्ही 12 तासामध्ये आलो. तुम्ही त्यावर जास्त स्पीडमध्ये येऊ नका. खड्डे खुड्डे आहेत. स्वतःला जपा, गाडीला जपा आणि व्यवस्थित या. बाकी काही नाही. आणि बाकीचं आहे ते आता उद्या बोलूया. आता इथे पाऊस तर नाही आहे कोकणात. कोणत्याही पद्धतीचं अतिवृष्टी नाही आहे की म्हणतात की कोकणात जास्त पाऊस आहे जास्त असं काही नाही आहे. इथे चांगलं गरम होतं आहे. चांगलं टेम्परेचर आहे की आम्हाला गरम झालं. शेवटी आम्हाला गाडीमध्ये AC लावायला लागला. आम्ही पनवेलपासून AC लावून आलो ते आत्तापर्यंत AC मध्येच होतो. एवढा तिथे कुठल्याही पद्धतीने पाऊस मिळाला नाही. आता कोकणात आलो आम्ही, आमच्या गावी आलो तरी पाऊस नाही आहे.
मुंबईला सगळेजण सांगतात पाऊस आहे म्हणून पाऊस हा काहीच नाही आहे. आले बघा नानू काका आले. हे आमचे नानू काका, म्हणजे माझे नाही, माझ्या मुलीचे काका, हे नानू काका. हे इकडे आता यांच्याकडे आम्ही आज राहणार आणि उद्या सकाळी फिरायला जाणार. Okay, guys, cutting friends.